तर निवडणूक निकालानंतर आम्ही ईव्हीएम वर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते, पण त्याचं उत्तरही सभागृहात मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलं। त्यामुळे हे सिद्ध होतंय की आम्ही जे आरोप केले ते योग्य आहेत असं विरोधकांचं म्हणणं आहे। फडणवीस निवडणूक आयोगाची वकिली करत असल्याचं नाना पटोले यांनी म्हटलंय। हिम्मत असेल तर मार्केटवाडीमध्ये त्यांनी मतदान घ्यावं असं आव्हान सुद्धा नाना पटोलेंनी फडणवीसांना दिलं। हे जे काही निवडणूक आयोगाच्या कृपेने हे लोक निवडून आलेत आणि मशीनमध्ये गडबड करून आलेले आहेत आणि म्हणून आपली साख वाचवण्याचा हा अयशस्वी प्रयत्न हे करायला निघालेले आहेत। पण मार्तंडवाडीचं उदाहरण सगळ्यात महत्त्वाचं आहे की मार्तंडवाडीमध्ये त्यांनी मागितलेलं बायलेटचं वोटिंग त्यांनी द्यावं, हिम्मत असेल तर बायलेटनं मतदान करावं, लगेच तर शासकीय व्यवस्था त्या ठिकाणी लावा, कोणी धमकवलं नाही पाहिजे। पण एकदा जनतेच्या मनामध्ये जे आमचं मत गेलेलं आहे ते मत मशीनच्या माध्यमातून दुसऱ्या उमेदवाराला गेलेलं आहे, हे स्पष्टता आणण्याची हिम्मत सरकारने दाखवावी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।